न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांनी वाहन चोरी विरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 11 मोटरसायकल व 5 ऑटो रिक्षा असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या कारवाईत एकूण 16 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। तसेच कोम्बिंग ऑपरेशन आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतही अनेक गुन्ह्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागच्या महिन्यामध्ये मोटार वाहन चोरीचे प्रकार वाढले होते। त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार येथील डीबी टीमला मोटार वाहन चोरीच्या डिटेक्शनकडे लक्ष देण्यास सांगितले होते। त्या अनुषंगाने सिनियर पीआय कांबळे, क्राईम पीआय धाडगे आणि त्यांचे डीबीचे 2 अधिकारी बच्चव आणि ठाकरे साहेब यांनी मागच्या 8 दिवसामध्ये संपूर्ण गोपनीय बातमीदार लावून तांत्रिक तपास करून 2 टोळ्या याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक आरोपीचं नाव आहे इम्रान शेख, त्याच्याकडून आपण जवळपास 6 मोटरसायकल रिकवर केलेले आहेत आणि दुसरा आरोपी आहे सूरज कुमार प्रसाद, याच्याकडून आपण जवळपास 8 वाहने डिटेक्ट केलेली आहेत। याच्यामध्ये एक विधी संघर्ष बालक असून त्याला आपण नोटीस दिलेली आहे। अशा एकूण 11 मोटरसायकल व 5 रिक्षा आपण या 3 आरोपींकडून रिकवर केलेले आहेत। त्यातील 11 गुन्हे हे नेरूळचे आहेत, 2 गुन्हे कामोट्याचे आहेत व खारघर, कळंबोली आणि तळोजाचा प्रत्येकी 1 गुन्हा आहे। याच्यामधले जो इम्रान शेख आहे तो वाशीमध्ये राहणारा आहे, कोपरी गावाचा, आणि दुसरा सूरज कुमार प्रसाद जो आहे तो खारघर येथील राहणारा आहे। आरोपी चोरी कशासाठी करायचे का कसे करायचे त्याच्यामध्ये प्रत्येक गाडीची कंडिशननुसार ते वेगवेगळ्या नेहमीच क्लुप्त्या वापरत असतात। कुणाच्याकडे डुप्लिकेट चावीचा वापर करतात, कुठे ते इग्निशन तोडून त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत वापरत असतात। याच्यामध्ये काय हिस्ट्री आहे का यांची? याच्यामध्ये आपण हिस्ट्री बघितली असता यांचा कुठलाही पूर्व इतिहास नाही आहे। याच्यामध्ये आपण त्या दृष्टीने तपास केला असता आपण बघितलं तर ह्या दोन्ही आरोपींकडून हे दोन्ही आरोपी हे फक्त जॉय रायडिंग करता गाडी चोरायचे, गाडीचा वापर करायचे, त्याचा कलर बदलायचे, नंबर प्लेट काढायचे, जोपर्यंत त्याला वाटेल तोपर्यंत वापरायचे, नंतर ती गाडी टाकून द्यायची। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।